नमस्कार, राम राम. माझं नाव आहे अजय कुलकर्णी. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र बोर्ड चॅम्पियन या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, आज जे आहेत, आज आपण 9th स्टँडर्डचं सायन्स 1चं फर्स्ट चॅप्टर काय करत आहे, आपण स्टार्ट करत आहे. तर फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे लॉज ऑफ मोशन. तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल की लॉज ऑफ मोशन हा कन्सेप्ट कोणी एक्सप्लेन केलेला आहे. लॉज ऑफ मोशन हा कन्सेप्ट कोणी एक्सप्लेन केलेला आहे? सर आयझॅक न्यूटन. सर आयझॅक न्यूटन या सायंटिस्टनी जे आहेत हा कन्सेप्ट काय केलेला आहे, एक्सप्लेन केलेला आहे. म्हणजे लॉज ऑफ मोशन बद्दल माहिती जी आहेत आपल्याला न्यूटन या सरांनी दिलेली आहे, आणि ही दिलेली आहे इन द इयर ऑफ 1680. म्हणजे ही फिक्स डेट नाही आहे, कमी जास्त होऊ शकतं. म्हणजे 16th सेंचुरी म्हणजे 1600 वर्षाचं जे सायन्स आहे, ठीक आहे, ते आता आपण शिकत आहे. म्हणजे नियर अबाउट 17th सेंचुरीचं जे सायन्स असेल ते आता आपण शिकत आहे. ओके, तर बघा, आपण या चॅप्टरमध्ये काय काय शिकणार आहे. तर आपण शिकणार आहे फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मोशन. मोशन म्हणजेच काय, ठीक आहे. त्यानंतर शिकणार आहे डिस्टन्स डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय. त्याच्यानंतर शिकणार आहे आपण एक्सेलरेशन म्हणजेच काय. आणि त्याच्यानंतर पाहणार आहे आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अँड रिलेटेड इक्वेशन. आणि आपण हे एवढे जे आहे या चॅप्टरमध्ये शिकणार आहे. आणि आपण आजच्या क्लासमध्ये फक्त मोशन पाहणार आहेत, डिस्टन्स डिस्प्लेसमेंट पाहणार आहेत, आणि त्यावरचे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. म्हणजेच आजच्या क्लासमध्ये तुमचं क्लिअर होऊन जाईल की रेस्ट कशाला म्हणायचं, मोशन कशाला म्हणायचं, डिस्टन्स डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं, आणि त्यावरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. म्हणजेच तुम्हाला कधीच डाऊट येणार नाही की डिस्टन्स म्हणजेच काय आणि डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय. या दोघांमध्ये तुम्हाला कधी कन्फ्युजन येणार नाही. ओके, चला आपण स्टार्ट करू. मग आता सगळ्यात पहिले पाहू की रेस्ट कशाला म्हणायचं. बघा, फर्स्ट डेफिनेशन रीड करायचा. फर्स्ट ही जी डेफिनेशन आहे, द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे माझ्यासोबत जे आहे तुम्हाला रीड करायचं आहे, त्या समोर कोणी जायचं नाही, फक्त जसं मी सांगत आहे माझ्यासोबत जसं असेल तसं तुम्हाला रीड करायचं आहे. बघा, द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची पोझिशन, ऑब्जेक्टची काय म्हणत आहे मी, पोझिशन. पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज नॉट चेंजिंग. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन जी आहे तीच आहे, इज नॉट चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे टाईमच्या रिस्पेक्टमध्ये कोणत्याही ऑब्जेक्टची पोझिशन ही चेंज नाही होत आहे. हे काय होते, चेंज होत नाही. जर एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन जर चेंज होत नाही, त्याला आपण काय म्हणतो, तो जो ऑब्जेक्ट कशामध्ये असेल, रेस्टमध्ये असेल. कशामध्ये असेल, रेस्टमध्ये. म्हणजे सिंपल, सपोज मी इथं उभा आहे, ठीक आहे, मी इथं उभा आहे, ठीक आहे, टाईम जात आहे, टाईम काय होत आहे, जे आहे समोर जात आहे, आणि माझी पोझिशन चेंज होत नाही आहे. मी जे आहेत एकाच पोझिशनवर उभा आहे, पोझिशन चेंज नाही होत आहे. म्हणजेच माझी बॉडी जी कशी असेल, रेस्टमध्ये असेल. कशी असेल, रेस्टमध्ये. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन चेंज नाही होत आहे. एक ऑब्जेक्ट जिथं आहे तिथंच आहे. हा पेन जो आहे जिथं आहे तिथंच आहे. मीन्स हा पेन कसा आहे, इज इन द रेस्ट आहे. कसा असेल तो, इज इन द रेस्ट. ठीक आहे. नंतर बघा, सेकंड डेफिनेशन काय दिली आहे, द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट. अगेन, द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज चेंजिंग. चेंज होत आहे. पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट काय होते, चेंज होत आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. विथ रिस्पेक्ट टू टाईम. टाईमच्या रिस्पेक्टमध्ये, टाईमच्या रिस्पेक्टमध्ये एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन काय होत आहे, चेंज होत आहे. त्याला आपण काय म्हणू, मोशन. काय म्हणू आपण त्याला, मोशन. म्हणजेच काय, सपोज माझी बॉडी आता इथं आहे, ठीक आहे. आता मी इथं गेलो, मीन्स मी पोझिशन काय केली, चेंज केली. जर एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन काय होते, चेंज होत आहे. पहिले मी तिथं होतो, तिथून आता इथं आलो, म्हणजे पोझिशन काय झालेली आहे, चेंज झालेली आहे. आणि जिथं पोझिशन काय होते, चेंज होते, त्याला आपण काय म्हणतो, तो ऑब्जेक्ट कसा असेल, मोशनमध्ये असेल. काय असेल, मोशनमध्ये. ठीक आहे, क्लिअर आहे. डबल बघू इथं. सपोज हा एक पॉईंट ए आणि हा पॉईंट बी असेल. जर एखादा ऑब्जेक्ट हा पॉईंट ए वरून जर बी कडे जात आहे, जर एखादा ऑब्जेक्ट पॉईंट ए वरून बी कडे जात आहे, म्हणजे त्याची पोझिशन काय होत आहे, चेंज होत आहे. जर एखादा ऑब्जेक्ट ए वरून बी कडे गेला तर पोझिशन चेंज झाला, म्हणजेच तो ऑब्जेक्ट कसा असेल, इज इन द मोशन असेल. कसा असेल, इज इन द मोशन. ठीक आहे. मग बघा आता मोस्ट इम्पॉर्टंट लाईन, की हे जे मोशन आहे, दिस मोशन इज द रिलेटिव्ह कन्सेप्ट.
मोशन जे आहे, मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. रिलेटिव्ह कन्सेप्ट. ओके, क्लिअर आहे? सर्वांना समजलं असेल की रेस्ट म्हणजेच काय आणि मोशन म्हणजेच काय. फक्त लक्षात ठेवायचं, रेस्ट मध्येच काय म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जिथे आहे तिथेच आहे, त्याच पोझिशनला आहे, त्याला म्हणू आपण रेस्ट. आणि जर एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन काय होते, पोझिशन चेंज होते, आता इथं आहे तर मग इथं आहे, तर पोझिशन चेंज होत आहे म्हणजेच काय असेल, तो ऑब्जेक्ट कसा असेल, मोशनमध्ये. आणि मोशन जी आहेत, मोशन इज द रिलेटिव्ह कन्सेप्ट. मोशन काय आहे, एक रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. आता रिलेटिव्ह कन्सेप्ट काय हे आपल्याला पाहायचं आहे की रिलेटिव्ह कन्सेप्ट कशाला म्हणायचं. ठीक आहे, बघा रिलेटिव्ह कन्सेप्ट म्हणजेच काय बघा, ते मी तो वर्ड डबल राईट करतो एकदा. मोशन इज रिलेटिव्ह कन्सेप्ट. रिलेटिव्ह कन्सेप्ट. आता बघा, मोशन रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे हे तुम्हाला समजण्यासाठी एक एक्झाम्पल पाहावं लागेल. ओके, आता जस्ट आपण एक्झाम्पल करू. एक्झाम्पल आपण जे आहेत ते तुमच्या समोर तुम्हाला सांगतो मी. पहा एकदा, सपोज कन्सिडर करा, आपल्याशी माझी ड्रॉइंग काही एवढी चांगली नाही आहे, पण तुम्हाला तसं हे हा कन्सेप्ट समजण्यासाठी जे आहेत हे मी इथे ड्रॉ करत आहे. बघा आता एक बस आहे. ओके, त्या बसमध्ये जे आहेत 2 पर्सन आहेत. ओके, हा एक पर्सन आहे आणि हा एक पर्सन आहे. त्या पर्सनला आपण एका पर्सनला म्हणू पर्सन ए, एकाला म्हणू आपण पर्सन बी. ठीक आहे, एक जस्ट कन्सिडर करू की ही काय एक बस आहे, ही काय एक बस आहे. एक बस आहे, बस मोशनमध्ये, बस जात आहे. बस काय, बस जात आहे, मोशनमध्ये आहे ती. ओके, आता बघा एक जे आहेत, एक बसच्या बाहेर एक पर्सन जो आहे, पर्सन उभा आहे, पर्सन सी. ओके, एक पर्सन उभा आहे, पर्सन सी. मग आता इथं जे आपल्याला सांगायचं आहे, पहा एकदा व्यवस्थित बरोबर. आता जर तुम्हाला म्हटलं मी की ए जो आहे बीच्या रिस्पेक्टमध्ये, बस जात आहे, बस मोशनमध्ये आहे. ठीक आहे, बस या डायरेक्शनने जी जात आहे. मग बस जर इकडे जात आहे तर तुम्हाला क्वेश्चन विचारलं, हा जो ए जो आहे जो बीच्या रिस्पेक्टमध्ये कसा आहे, तर तुमचा आन्सर असेल, तुम्हाला माहिती आहे, सपोज तुम्ही बसमध्ये बसलेले आहे, बसमध्ये बसलेले आहेत, बस समोर जात आहे. मग बस जर समोर जात आहे आणि तुमच्या शेजारी जो एखादा पर्सन बसलेला असतो, तो तुमच्या रिस्पेक्टमध्ये कसा असेल, ऑब्व्हियसली कसा असेल, तो रेस्टमध्ये असेल. कसा असेल तो, रेस्टमध्ये. मग मी हेच म्हणत आहे, पहिला स्टेटमेंट राईट करत आहे, ऑब्जेक्ट पर्सन ए, पर्सन ए is in the rest, with respect to B. बघा मी शॉर्ट मध्ये लिहिला, with respect to B, with respect to. बघा आता पर्सन ए जो आहे, पर्सन ए इज इन द रेस्ट मध्ये आहे पर्सन बी च्या. आता हे तर तुम्हाला पण माहित असेल की जर तुम्ही बसमध्ये बसलेले आहेत, बस समोर जात आहे, तर तुमच्या शेजारचा जो पर्सन असतो हा तुमच्या रिस्पेक्टमध्ये काय असतो, तो रेस्टमध्ये असेल. म्हणजे हा पर्सन ए बीच्या कंपॅरिझनमध्ये काय आहे, तो रेस्टमध्ये. ठीक आहे, मग आपण सेम बघू या सी कडे. मग आता हा सी जर या ए कडे, ए ला पाहत असेल, आता पर्सन जो सी जो आहे, ठीक आहे, हा जर ए ला पाहत असेल, तर या पर्सन सी साठी हा ए जो असेल, हा ए कसा असेल, इज इन द मोशन. कसा असेल, तो मोशनमध्ये असेल. म्हणजेच बघा काय म्हणते मी, पर्सन ए is in motion, again with respect to. कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये, सी च्या रिस्पेक्ट मध्ये. म्हणजे या सी साठी हा ए जो आहे, हा ए कसा आहे, मोशन मध्ये, आणि या बी साठी हा ए कसा आहे, रेस्ट मध्ये. म्हणजे आपल्याला फक्त एकच म्हणायचं आहे, आपण बोलत आहे पर्सन ए बद्दल. बोलत काय, आपण पर्सन ए बद्दल बोलत आहे. पर्सन ए कोणासाठी रेस्ट मध्ये आहे आणि एका पर्सन साठी तो मोशन मध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे कोणासाठी तो रेस्ट मध्ये आहे, कोणासाठी मोशन मध्ये आहे. यालाच आपण काय म्हटलेलं आहे, इज द रिलेटिव्ह कन्सेप्ट. काय म्हटलेलं आपण त्याला, रिलेटिव्ह कन्सेप्ट. ठीक आहे, रिलेटिव्ह कन्सेप्ट म्हणजेच काय बघा, पर्सन एकच आहे, तो एकासाठी मोशन मध्ये आहे आणि एकासाठी मोशन मध्ये आहे आणि एकासाठी रेस्ट मध्ये. म्हणजेच रिलेटिव्ह कन्सेप्ट म्हणजेच काय, हे कशावर डिपेंड आहे की एखादा ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये आहे की मोशन मध्ये. इट्स डिपेंड अपॉन द ऑब्झर्वर. लक्षात ठेवा, एखादा ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये आहे
एखादा ऑब्जेक्ट रेसमध्ये आहे की और मोशनमध्ये आहे, हे कशावर डिपेंड असेल? हु इज द ऑब्झर्वर, हु इज द ऑब्झर्वर. कोणावर डिपेंड असेल? हु इज द ऑब्झर्वर. ऑब्झर्वर कोण आहे? पाहत कोण आहे? ठीक आहे, लक्षात ठेवा. रिलेटिव्ह कन्सेप्ट म्हणजेच काय? कोण रेसमध्ये आहे, कोण मोशनमध्ये आहे, हे डिसाईड करणारा कोण आहे? हु इज द ऑब्झर्वर. पाहत कोण आहे यावर डिपेंड आहे. सपोज बी जर पाहत असेल एला तर तो रेसमध्ये, जर सी जर पाहत असेल एला तर तो मोशनमध्ये. यालाच आपण काय म्हणतो? रिलेटिव्ह कन्सेप्ट. रिलेटिव्ह म्हणजेच काय? रिलेटिव्ह कन्सेप्ट म्हणजेच काय? कोण पाहत आहे, हु इज द ऑब्झर्वर. ऑब्झर्वर कोण आहे, पाहणारा कोण आहे. इथं जो पाहणारा व्यक्ती आहे तो कोण आहे त्यावर डिपेंड आहे. जो व्यक्ती पाहणारा आहे त्यावर डिपेंड आहे की एखादा ऑब्जेक्ट रेसमध्ये आहे की एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे. आय होप हे क्लिअर असेल सर्वांचा की ऑब्झर्वर डिपेंड करते की एखादा ऑब्झर्वर्स जे आहेत तो डिसाईड करेल की ऑब्जेक्ट रेसमध्ये की मोशनमध्ये. या बी या ऑब्झर्वरसाठी ए रेसमध्ये होता आणि सी या ऑब्झर्वरसाठी ए काय मोशनमध्ये. म्हणजे इथं सी आणि बी हे दोघंही काय होते? ऑब्झर्वर होते. काय होते? पाहणारे. यालाच आपण काय म्हणतो? रिलेटिव्ह कन्सेप्ट. काय म्हणू आपण याला? रिलेटिव्ह कन्सेप्ट. ठीक आहे. मग आता बघा, मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी जे आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण पाहत आहे की या रेस्ट आणि मोशन बद्दल. ठीक आहे, तर आपण तो नेक्स्ट पेज बघू. बघा, सगळ्यात पहिले पहा की जो ऑब्झर्वर असेल, इथंच आपण जस्ट डिस्कस करू त्याला. बघा, ऑब्झर्वर जो असतो तो स्वतःला जो ऑब्झर्वर असेल, जो पाहणारा आहे, तो स्वतःला कसं समजेल? इज इन द रेस्ट. इज इन द रेस्ट. पहा, थोडंसं समजून घ्या व्यवस्थित. काय म्हणते मी? ऑब्झर्वर स्वतःला रेस्टमध्ये समजेल. ऑब्झर्वर काय होईल? स्वतःला रेस्टमध्ये समजेल. मग एक्झाम्पल घेऊ आपण इथे. एक काय घेऊ आपण? एक्झाम्पल. सपोज जे आहेत, आपण नेक्स्ट पेजवर घेऊ त्याला. बघा, सपोज ही आपली बस आहे. बसमध्ये आपण बसलेलो, इथं 2 पर्सन बसलेले आहेत. ओके, आणि ही जी आहे ही आपली बस जी आहे ही जात आहे मुंबईला. दिस इज अवर मुंबई. आपल्याला मुंबईला जायचं आहे. ओके, आपण जे आहेत मुंबईला जात आहे. तर पहा व्यवस्थित, आपण बसमध्ये बसलेले आहे. आपण कुठं जात आहे? मुंबईला जात आहे. ओके, मग आपण सर्टन डिस्टन्सवर गेल्यावर जे आहेत, आता आपल्याला माहीत नाही की नेमका मुंबई जे आहे, मुंबईला जायला किती टाईम लागतो, आपल्याला माहीत नाही. मग आपण काय विचारतो? आपण जो आहे नेक्स्ट पर्सनला किंवा जो ड्रायव्हर असेल किंवा कंडक्टर असेल त्याला आपण क्वेश्चन विचारतो की मुंबई कधी येणार आहे. काय विचारतो आपण? मुंबई जे आहेत, मुंबई कधी येणार आहे. मग आता इथं तुम्ही सांगा, आपण इथं हा क्वेश्चन काय विचारतो? जस्ट मी राईट करत आहे, मुंबई कधी येणार आहे, हा क्वेश्चन आपण विचारतो. मला तुम्ही सांगा, बसमध्ये आपण बसलेलो आहे. ठीक आहे, आपण मुंबईकडे जात आहे. आपण काय जात आहे? मुंबईला जात आहे. आपण जात आहे. पण आपण क्वेश्चन काय विचारतो? मुंबई कधी येणार आहे. मुंबई कधी येणार आहे, हा आपण क्वेश्चन खूप वेळा विचारलेला पण असेल. तुम्ही पण खूप वेळा विचारलेला असेल. मग हा क्वेश्चन करेक्ट आहे का? हा क्वेश्चन करेक्ट आहे का? ओके, समजलं सर्वांना क्वेश्चन की मुंबईला आपण जात आहे. आता मुंबईला आपण जात आहे की मुंबई आपल्याकडे येत आहे, हा प्रश्न आहे. मग आता आपण जरी आहे, आपण मुंबईला जात आहे, तरी आपण प्रश्न काय विचारतो? मुंबई कधी येणार आहे. मग तुम्ही पहा, तुम्ही मुंबईला जाते की मुंबई तुमच्याकडे येत आहे का? नो, मुंबई तुमच्याकडे येत नाही. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. आता तुम्हाला प्रश्न हा असेल तुम्हाला की हा जो प्रश्न पडलेला आहे किंवा आपण हा प्रश्न विचारतो की मुंबई कधी येणार आहे, हा प्रश्न करेक्ट आहे का? येस. तर आपला आन्सर असेल दिस क्वेश्चन इज करेक्ट. हा जो क्वेश्चन काय आहे हा करेक्ट आहे. लक्षात ठेवा. पहा, आता इथं जे आहेत आपण काय करत आहे? आपण स्वतः जे मुंबईला जात आहे, स्वतः काय मुंबईला जात आहे. ओके, इथं आपण मोशनमध्ये, लिसन व्हेरी केअरफुली, आपण काय? आपण मोशनमध्ये आहे, आपण मुंबईला जात आहे. ओके, मुंबई आपल्याकडे येत नाहीये. आपण जरी मोशनमध्ये आहे, पण जरी आपण मोशनमध्ये आहे तरी आपण स्वतःला काय म्हणू? आपण कसे आहेत? रेस्टमध्ये. म्हणजेच इथं तुम्ही जे आहेत, इथं मोशनमध्ये जरी आहे तरी आपण काय म्हणणार? नाही, आपण रेस्टमध्ये आहे, मुंबई आपल्याकडे येत आहे.
म्हणून हा जो क्वेश्चन जो आहे हा काय करेक्ट आहे. म्हणजे तुम्हाला थोडं शॉकिंग वाटत असेल, लक्षात ठेवा, डबल सांगत आहे, आपण मुंबईला जात आहे, ठीक आहे, आपण मुंबईला जाते, मुंबई आपल्याकडे येत नाहीये, तरी आपण हा क्वेश्चन विचारतो की मुंबई कधी येणार आहे, मुंबई आपल्याकडे येते का, नाही, आपण मुंबईकडे जातो. पण सायन्स काय म्हणते किंवा फिजिक्स काय म्हणतं, जरी आपण मुंबईकडे जात आहे, आपण कसं आहे मोशनमध्ये, मुंबईकडे आपण जात आहे, आपण मोशनमध्ये, पण आपण जे आहे, जरी आपण जात आहे तरी आपण स्वतःला काय समजू, रेस्टमध्ये. मी रेस्टमध्येच आहे, मुंबई माझ्याकडे येत आहे. म्हणजे असं प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघू. तुम्ही बसमध्ये बसलेले आहेत, ओके, बसमध्ये बसलेले, बस आपली समोर जाते, बस आपली काय होते, समोर जाते, आणि रोडच्या साईडनं जे ट्रीज असतात, जे झाडं असतात, ते काय होतात, आपली बस समोर जाते आणि ते झाडं पाठीमागे जातात. पण आपण बोलतो काय, आपण बोलतो काय की झाडं पाठीमागे जात आहे. जेव्हा बस समोर जात असते, आपण झाडाकडे पाहतो, तेव्हा आपण काय म्हणतो, झाडं पाठीमागे जात आहे. पण आपण असं कधीच नाही बोलत नाही की आपण समोर जात आहे. आपण बोलतो का असं, नो. आपण काय बोलतो, आपण समोर जात आहे असं नाही बोलत, आपण काय बोलतो, झाडं पाठीमागे जात आहे. पण प्रॅक्टिकली काय असते, प्रॅक्टिकली आपण समोर जातो, झाडं जिथंही तिथेच असतात, ते पाठीमागे कधी जात नाही. म्हणून लक्षात ठेवा, जो पण पाहणारा आहे, जो पण ऑब्झर्वर आहे, तो स्वतःला काय समजतो, रेसमध्ये. म्हणजे तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं असेल. पाहणारा कोण आहे, आपण बसमध्ये बसलेलो आहे, बसमध्ये आपण समोर जात आहे, झाडं बिचारे एकाच ठिकाणी आहे, एकाच ठिकाणी आहे, तरी आपण त्यांना काय म्हणतो, ते पाठीमागे जात आहे. मी समोर नाही जात आहे, बसमध्ये बसून मी समोर जात आहे का, नाही, झाडं पाठीमागे जात आहे, असं आपण बोलतो. ओके, आय होप हे सर्वांना क्लिअर झालं असेल की जो व्यक्ती पाहणारा आहे, हा पाहणारा व्यक्ती स्वतःला रेस्टमध्ये समजतो. ठीक आहे, वन मोर एक्झाम्पल बघू, म्हणजे तुमचा पण इथं कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर होईल. बघा, आता हे आपल्याला 4th स्टँडर्डमध्ये जे शिकवलं असेल, सपोज ही आपली अर्थ आहे, ओके, हे आपण कन्सिडर करू, हे आपलं हॉरिझॉन आहे, ओके, कन्सिडर करू ही आहे ईस्ट, ओके, ही आहे वेस्ट साईड, ओके. मग आता इथं आपल्याला शिकवलेलं आहे थर्ड फोर्थ स्टँडर्डमध्ये, आपल्याला काय शिकवलेलं आहे की जो सन आहे, सन जो आहे म्हणजे सूर्योदय होतो ईस्टला, ईस्टला जो आहे सूर्योदय होतो, ओके, आणि वेस्टला जो आहे, पश्चिम साईडला सूर्यास्त होतो. हे आपल्याला शिकवलेलं आहे की सनराईज ईस्टला होतो आणि सनसेट वेस्टला होतो. हे आपल्याला शिकवलं आहे थर्ड फोर्थ स्टँडर्डमध्ये. आणि ठीक आहे, हे क्लिअर आहे, हे थर्ड फोर्थ स्टँडर्डला आपल्याला शिकवलं. पण आपल्याला जे आहेत 8-9 स्टँडर्डमध्ये काय शिकवलं की आपल्या सोलर सिस्टीममध्ये सन जो आहे एका ठिकाणी असतो आणि ऑल प्लॅनेट्स अराउंड द सन काय करतात, रिव्हॉल्व करतात. मग आता आपल्या माइंडमध्ये प्रश्न हा आहे की आपल्याला थर्ड फोर्थ स्टँडर्डमध्ये काय शिकवलं की सन मूव्ह करतो, सन जो आहे ईस्टला जो आहे सनराईज करतो आणि वेस्टला काय करतो, तो सनसेट करतो, सन मूव्ह करतो. हे आपल्याला थर्ड फोर्थ स्टँडर्डला शिकवलं. आणि 8-9 मध्ये काय शिकवलं, सन तो एका ठिकाणी आहे, सन जो आहे तो काय एकाच ठिकाणी आहे, अर्थ रिव्हॉल्व करते, अर्थ काय करत आहे, रिव्हॉल्व करत आहे. ठीक आहे, माझा अगेन तुमच्या माइंडमध्ये क्वेश्चन आला असेल की आपल्याला थर्ड फोर्थ स्टँडर्डमध्ये हे जे थर्ड किंवा फोर्थ स्टँडर्डमध्ये जे शिकवलेलं आहे हे काय रॉंग आहे, हे काय रॉंग. ठीक आहे, असं आपल्या माइंडमध्ये क्वेश्चन येतो की आपल्याला थर्ड फोर्थ स्टँडर्डमध्ये रॉंग शिकवलं. सन तो मूव्ह करतच नाही, कोण मूव्ह करते, अर्थ जी आहे ती अराउंड द सन काय करत आहे, मूव्ह करत आहे. ठीक आहे, पण अगेन जे आपल्याला थर्ड फोर्थ स्टँडर्डमध्ये जे शिकवलेलं आहे हे काय करेक्ट आहे, हे बरोबर आहे. हे काय बरोबर, कसं बरोबर आहे बघा, इथं जे अर्थवर आपण राहतो, अर्थवर काय राहतो, आपण राहतो, ओके, इथं पण अर्थवर काय आपण राहतो, ही अर्थ आहे आपली, जस्ट इमॅजिन करा. अर्थवर कोण राहतो, आपण राहतो, ऑब्झर्वर. पाहणारे कोण आहे, आपण आहे, ऑब्झर्वर आहे. आपण जरी इथं फिरत आहे, काय होत आहे, आपण जरी इथं फिरत आहे, अराउंड द सन काय करते, आपण फिरत आहे, तरी आपण काय म्हणू, आपण फिरत नाहीये. अर्थ रिव्हॉल्व करत आहे तरी आपण काय म्हणणार आहे, आपण रिव्हॉल्व करत नाही, म्हणजे आपण फिरत नाहीये. कोण फिरत आहे, सन फिरत आहे, अराउंड द अर्थ कोण फिरत आहे, सन फिरत आहे. म्हणून जे तुम्हाला थर्ड फोर्थ स्टँडर्डमध्ये शिकवलं होतं की काय सन रिव्हॉल्व करतो अराउंड द अर्थ, हे काय करेक्ट आहे, हे काय करेक्ट. कारण की लक्षात ठेवा, अर्थवर आपण राहतो, हा कोण आहे, ऑब्झर्वर, पाहणारा. हा पर्सन कोण आहे, हा ऑब्झर्वर आहे. कोण आहे तो, ऑब्झर्वर, पाहणारा आहे. आणि तो पाहणारा व्यक्ती म्हणजे प्रत्येक ह्युमन स्वतःला काय समजतो, रेस्टमध्ये समजतो. कसा समजतो, रेस्ट, म्हणजे मी एकाच ठिकाणी आहे,
ऑब्झर्वर पाहणार काय समजेल स्वतःला की मी एकाच ठिकाणी आहे, बाकी सगळेजण फिरत आहे, बाकीचे सगळेजण काय होत आहे फिरत आहे. ओके, म्हणजे आपल्याला जे थर्ड फोर्थ स्टँडर्डमध्ये शिकवलं होतं की सन रिव्हॉल्व करतो अराउंड द अर्थ, म्हणजे इथं जो आहे ईस्ट करतो, म्हणजे ईस्टला जो सूर्योदय होतो आणि वेस्टला सूर्यास्त होतो, हे करेक्ट आहे. आणि जी इथं जे शिकवलेलं 8-9 स्टँडर्डमध्ये की जे आहे इथं सन जो आहे सनच्या अराउंडला अर्थ रिव्हॉल्व करतात, हे पण करेक्ट आहे. ओके, हे कधी करेक्ट आहे, जर आपण बाहेर आलो, म्हणजे अर्थच्या जर बाहेर गेलो, आपण अर्थच्या बाहेर स्पेसमध्ये गेलो तर आपल्याला दिसतं की अर्थ रिव्हॉल्व करत आहे. अर्थ काय करत आहे, रिव्हॉल्व करत आहे अराउंड द सन. पण जर आपण अर्थवर राहिलो, कुठं राहिलो आपण, अर्थवर राहिलो, तर आपल्याला हे समजतं की सन काय करत आहे, रिव्हॉल्व करत आहे अराउंड द अर्थ. ओके, आय होप सर्वांना समजलं असेल. ऑब्झर्वर स्वतःला काय समजतो, रेस्टमध्ये समजतो. म्हणून हे जे असे क्वेश्चन जे आहेत, या टाईपचे क्वेश्चन आपल्याला काय होतात, क्रिएट होतात. ओके, तर बघा आता जे आपल्याला शिकायचं आहे, व्हॉट इज डिस्टन्स अँड व्हॉट इज डिस्प्लेसमेंट. ओके, सगळ्यात पहिले बघा की डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं, डिस्टन्स कशाला म्हणायचं. बघा सगळ्यात पहिले डिस्टन्स डेफिनेशन राईट करतो. द ऑब्जेक्ट, द ॲक्च्युअल, असं लिहू आपण, द ॲक्च्युअल लेंथ, द ॲक्च्युअल लेंथ traveled by an object, the actual length traveled by an object is called distance, बघा डिस्टन्स म्हणजे काय, द ॲक्च्युअल लेंथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट. जो एखादा ऑब्जेक्ट ॲक्च्युअल लेंथ ट्रॅव्हल करतो, ॲक्च्युअल लेंथ काय करतो, ट्रॅव्हल करतो, त्याला आपण काय म्हणू, डिस्टन्स. एक एक्झाम्पल बघू, म्हणजे त्यामध्ये आपल्याला क्लिअर अंडरस्टँड होईल. ओके, येस, फक्त डेफिनेशन पाहिजे. द ॲक्च्युअल लेंथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट वी कॉल्ड ॲज डिस्टन्स. ओके, नेक्स्ट डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय बघा, द मिनिममला आपण शॉर्टेस्ट म्हणतो, मिनिममला आपण काय म्हणतो, शॉर्टेस्ट डिस्टन्स, शॉर्टेस्ट लेंथ म्हणू आपण, शॉर्टेस्ट लेंथ बिटवीन इनिशियल and final point is called displacement. बघा डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, द मिनिममला आपण शॉर्टेस्ट म्हणू शकतो, मिनिममला काय म्हणतो आपण, शॉर्टेस्ट लेंथ बिटवीन, कोणामध्ये शॉर्टेस्ट लेंथ, इनिशियल अँड फायनल पॉईंट. इनिशियल अँड फायनल पॉईंटमध्ये शॉर्टेस्ट लेंथ असेल इनिशियल अँड फायनल पॉईंटबद्दल, त्याला काय म्हणू आपण, डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, आपण जस्ट कन्सिडर करू एक्झाम्पलमध्ये तुम्हाला क्लिअर होईल की डिस्टन्स कशाला म्हणायचं आणि डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं. बघा सपोज एक गाव आहे, ओके, कोणतंही गाव असेल एक, त्या गावाहून आपल्याला दुसऱ्या गावाला जायचं आहे. ओके, एक प्लेस आहे, ओके, एक गाव आहे आपल्याला, त्या एका गावाहून आपल्याला दुसऱ्या गावाला काय करायचं आहे, जायचं आहे. ओके, मग आता बघा या गावाहून तुम्हाला बी या गावाला जायचं, सपोज कन्सिडर करू बुलढाणा आहे आपलं. ओके, या बुलढाण्याहून तुम्हाला कुठं जायचं आहे, मुंबईला जायचं आहे. मुंबईला. बुलढाण्याहून तुम्हाला मुंबईला जायचं आहे, तर तुम्हाला माहिती आहे एक पर्टिक्युलर रूट असेल, काय असेल, पाथ असेल, त्या पाथने तुम्हाला जे आहेत जाता येईल. ओके, किंवा बुलढाण्याहून तुम्हाला मुंबईला जाण्यासाठी एक दुसरा पण पाथ असेल. ओके, त्या पाथने तुम्हाला जाता येईल, किंवा बुलढाण्याहून तुम्हाला मुंबईला जायचं असेल तर एक थर्ड पाथ पण असेल. ओके, म्हणजे जे आहेत, तुम्हाला जर बुलढाण्याहून मुंबईला जायचं असेल तर डिफरंट रूट्स आहेत, की ज्या रूट्सनं तुम्ही बुलढाण्याहून मुंबईला जाऊ शकता. ठीक आहे, मग आता बघा व्हॉट इज डिस्टन्स काय, सपोज तुम्ही बुलढाण्याहून मुंबईला या रूटने गेले, ठीक आहे, या रूटने गेले किंवा या रूटने गेले,
किंवा या रूटनं गेले. 3 रूट आहे आपल्याकडं, 1, 2 आणि 3. या 3 रूटपैकी कोणता ना कोणता रूट केला, रूटनं तुम्ही मुंबईला गेले. द ॲक्च्युअल लेंथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट. जर एखादा ऑब्जेक्ट जी ॲक्च्युअल लेंथ ट्रॅव्हल करेल, द ॲक्च्युअल लेंथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज डिस्टन्स. म्हणजे हे जे तुम्हाला दाखवलेलं आहे पॉईंट 1, 2 आणि 3, हे तिन्ही पण जे आहेत हे काय आहेत, डिस्टन्स आहेत. काय, डिस्टन्स. लक्षात ठेवा, दिस 1, 2, 3, 1, 2 and 3 वी कॉल्ड ॲज डिस्टन्स. याला आपण काय म्हणू, डिस्टन्स म्हणू. ठीक आहे स्टुडंट, सर्वांना समजलं डिस्टन्स म्हणजेच काय. द ॲक्च्युअल लेंथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट. जर आपल्याला बुलढाण्याहून मुंबईला जायचं असेल तर आपण या लेंथनं काय करतो, ट्रॅव्हल करतो. ही जी लेंथ आहे या लेंथनं काय करतो आपण, ट्रॅव्हल करतो. सो दिस 1, 2, 3 हे जे लेंथ असेल त्याला आपण काय म्हणू, डिस्टन्स. काय म्हणू आपण त्याला, डिस्टन्स म्हणू. ठीक आहे. मग आता बघा, डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं, डिस्प्लेसमेंट कशाला म्हणू आपण, द मिनिमम और शॉर्टेस्ट लेंथ बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉईंट. इनिशियल अँड फायनल पॉईंट म्हणजे बघा आता व्यवस्थित, हा जो असेल हा आपला काय असेल, इनिशियल पॉईंट, आणि हा काय असेल आपला फायनल पॉईंट. इथून आपल्याला ए वरून बीला जायचं आहे, तर यांच्यामधलं मिनिमम डिस्टन्स हेच असेल ना. ठीक आहे, यांच्यामधलं जे मिनिमम डिस्टन्स हेच असेल. बघा, पॉईंट ए म्हणजे इनिशियल पॉईंट बुलढाणा आणि मुंबई बी फायनल पॉईंट, यांच्यामधलं इनिशियल जे आहेत मिनिमम लेंथ हेच असेल. येस, मिनिमम लेंथ जे आहेत बघा, शॉर्टेस्ट लेंथ बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉईंट. इनिशियल पॉईंट फायनल पॉईंट मधलं जे आहेत डिस्टन्स जे आहे ते हेच असतं. ठीक आहे, मिनिमम लेंथ. सो दिस लेंथ ए बी वी कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. त्याला आपण काय म्हणू, डिस्प्लेसमेंट. काय म्हणू आपण त्याला, डिस्प्लेसमेंट. तो स्टुडंट, हे जे डॉटेड लाईननं जे दाखवलेलं आहे ते काय, डिस्प्लेसमेंट आहे. आणि हे जे दाखवलेलं आहे, हे जे लेंथ ट्रॅव्हल केलेली आहे हे काय, सगळं हे 1, 2, 3 हे दाखवलेलं आहे हे काय, सगळं काय, हे डिस्टन्स आहे. क्लिअर आहे सर्वांचं. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट ज्या लेंथनी जात आहे, ज्या रूटनी जातो त्याला आपण काय म्हणू, डिस्टन्स. आणि दोन पॉईंटमधलं जे शॉर्टेस्ट डिस्टन्स किंवा मिनिमम डिस्टन्स असेल त्याला आपण काय म्हणू, डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. मग आता प्रश्न झाला की कधी डिस्टन्स ओळखायचं आणि कधी डिस्प्लेसमेंट ओळखायचं. डिस्टन्स कधी ओळखायचं आणि डिस्प्लेसमेंट कधी ओळखायचं. तर बघा, सिंपल आहे. आपण बसने जात आहे, आपण बसने जेव्हा जातो, तुम्हाला माहिती आहे बसने जाताना एक सिंपल एक स्ट्रेट रूट नसतो. बसनं आपल्याला असं जावं लागतं आपल्याला. ओके, किंवा बसनं आपल्याला असं जावं लागेल दुसऱ्या एखाद्या रूटने जायचं असेल तर. ओके, म्हणजेच बस एका पर्टिक्युलर डायरेक्शनने जात नाही, पर्टिक्युलर डायरेक्शनला जात नाही. बघा, आपण जर असं जात आहे तर एक आपली फिक्स डायरेक्शन आहे का, नो. आपली प्रत्येक पॉईंटवर डायरेक्शन काय होत आहे, चेंज होत आहे. कधी वरती जात आहे, कधी या साईडनं जात आहे. म्हणून डिस्टन्सला डायरेक्शन नसते, डिस्टन्सला डायरेक्शन नसणार. हा इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही. डिस्टन्सला डायरेक्शन असेल का, नो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता तुम्ही इथं बसले, आपल्याकडे प्लेन आहे. ठीक आहे, बुलढाण्याला सपोज आहे प्लेन. प्लेननं तुम्ही ए टू बी जात आहे. काय जात आहे, ए टू बी काय करत आहे आपण, जात आहे. सो प्लेन एका पर्टिक्युलर डायरेक्शन जाते का, येस. प्लेन जे आहे का पर्टिक्युलर डायरेक्शनला काय होत आहे, मूव्ह होत आहे. काय होतं, पर्टिक्युलर डायरेक्शनला काय होईल, मूव्ह. मीन्स एका फिक्स डायरेक्शननं ते जात आहे. प्लेन काय आहे का, फिक्स डायरेक्शननं जात आहे. म्हणून तुम्हाला म्हणता येईल डिस्प्लेसमेंटला काय असेल, डायरेक्शन असतं, डायरेक्शन असेल. येस ऑर नो, येस. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला की डिस्टन्सला डायरेक्शन नसतं. डिस्टन्स कोणत्याही डायरेक्शनला असू शकतं, पण डिस्प्लेसमेंटला एक फिक्स डायरेक्शन असेल. काय असेल, एक फिक्स डायरेक्शन. आय होप हे क्लिअर असेल सर्वांचं. ठीक आहे. मग आता जे आहेत बघा, हे तुम्हाला बुकमध्ये जे आहेत एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके, हे तर आपण ऑलरेडी जे आहेत डिस्कस केलेलं आहे. ओके, ठीक आहे. बघा येतं हे जे आहेत इथं जे बघा, ही फिगर आपण पाहिलेली आहे. हे डॉटेड लाईन जे दाखवलेलं आहे हे काय, डिस्प्लेसमेंट. काय ते, डिस्प्लेसमेंट आहे. काय ते, डिस्प्लेसमेंट. आणि हे जे आहेत, ही जी लेंथ दाखवलेली हे सगळं द लेंथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट, हे कसं, हे काय असेल, डिस्टन्स असेल. काय असेल, डिस्टन्स. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की हे जे हे काय, हे डिस्टन्स आहे. आणि डॉटेड लाईन ना, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट,
हे काय असेल डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आता बघा तुम्हाला बुकमध्ये ही फिगर दिलेली आहे. याच्यात काय मिनिंग दिलेलं आहे बघा. हे एक हाऊस आहे. कोणाचा हाऊस आहे? शीतल आणि प्रशांतचा. शीतल आणि प्रशांतचं हे काय हाऊस आहे. ओके. काय होतं की इथून जे आहेत ही जी शीतल आहे, ही शीतल पहिले जे आहे संगीताच्या घरी जाते. कारण की बघा शीतल आणि प्रशांत या दोघांनाही कुठं जायचं आहे? स्कूलला जायचं आहे. कुठं जायचं आहे? स्कूलला, शाळेला जायचं आहे. ठीक आहे. कोणाला? शीतलला आणि प्रशांतला. आणि शाळा त्यांची इथं आहे. इथं आहे शाळा त्यांची. ओके. या दोघांना शाळेला जायचं आहे, शाळा तिथं आहे. पण हा जो प्रशांत आहे, हा प्रशांत डायरेक्टली काय जातो? तो शाळेत जातो या रूटने. पहा एकदा व्यवस्थित हा. या रूटने काय जातो? डायरेक्टली तो शाळेला जातो. कोण? प्रशांत. पण ही जी शीतल आहे, ही शीतल काय करते? ही शीतल सगळ्यात पहिले संगीताच्या घरी जाते. कुठं जाते? संगीताच्या घरी. शीतल पहिले कुठं जाते? संगीताच्या घरी जाते. मग शीतल आणि संगीता या दोघी ज्या आहेत या शाळेत जात आहे. क्लिअर आहे? इमेज समज सर्वांना. शीतल आणि प्रशांत, शीतल आणि प्रशांतचं एक घर आहे. दोघांनाही शाळेत जायचं आहे. पण प्रशांत जो आहे, प्रशांत काय करतो? हा प्रशांत, ठीक आहे, हा जो प्रशांत आहे, हा प्रशांत डायरेक्टली शाळेत जातो. ठीक आहे. घरून निघलं आणि शाळेत जातो. पण ही शीतल पहिले संगीताच्या घरी जाते आणि मग शाळेत जाते. तर मग तुम्हाला क्वेश्चन विचारलेला इथं की डिस्टन्स कोणतं असेल आणि डिस्प्लेसमेंट कोणतं असेल. ओके. कारण की दोघांनाही शाळेत जायचं आहे. मग दोघांसाठी डिस्टन्स कोणतं असेल आणि डिस्प्लेसमेंट कोणतं असेल. त्याचा आन्सर स्टुडंट सिंपल आहे. बघा, हा जो प्रशांत जो आहे एका पर्टिक्युलर डायरेक्शन जाते का? एकच डायरेक्शन फिक्स आहे का? तो इथून जो जात आहे त्याची डायरेक्शन कशी आहे? फिक्स आहे. तो एकाच पर्टिक्युलर डायरेक्शन जात आहे. सो प्रशांत ज्या रूटनी जात आहे ते काय असेल? ऑब्विसली डिस्प्लेसमेंट असेल. काय असेल ते? डिस्प्लेसमेंट. ओके. कारण की इथं डायरेक्शन कशी आहे? फिक्स आहे. ओके. मी तुम्हाला सांगितलेलं जर डायरेक्शन फिक्स असेल, एकच डायरेक्शन असेल, डायरेक्शन काय असेल? एकच, तर तो काय असेल? डिस्प्लेसमेंट. पण इथं बघा, इथं ही जी शीतल आहे पहिले या डायरेक्शनला जाते, पहिले या डायरेक्शनला जाते, ही डायरेक्शन आहे, आणि नंतर ही डायरेक्शन. डायरेक्शन काय झाली इथं? चेंज. आणि जिथं डायरेक्शन चेंज झाली ते काय असतं स्टुडंट? डिस्टन्स असतं. काय असतं ते? डिस्टन्स. सो हा जो हे जे लेंथ असेल हे एवढं काय असेल? डिस्टन्स. काय असेल? डिस्टन्स. आय होप सर्वांना समजलं असेल की डिस्टन्स कशाला म्हणायचं आणि डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं. जिथं डायरेक्शन चेंज झाली ते काय असेल? डिस्टन्स. आणि जिथं डायरेक्शन फिक्स असेल ते काय असेल? डिस्प्लेसमेंट. इथं बघा, ही पहिली डायरेक्शन ही आहे. ओके. ही डायरेक्शन झाली, नंतर डायरेक्शन वरती झाली का वरती? येस. डायरेक्शन चेंज झाली का? म्हणजे ते डिस्टन्स असेल. ते काय असेल? डिस्टन्स. कारण की डिस्टन्सला डायरेक्शन नसतं. ठीक आहे. आणि डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन असतं, म्हणून डायरेक्शन कशी असेल? फिक्स असेल. मग तुम्हाला हाच क्वेश्चन विचारला की व्हॉट इज डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. सो स्टुडंट इथं जे डिस्टन्स असेल हे डिस्टन्स किती असेल? ऑब्वियसली डिस्टन्स जे किती असेल बघा, हे जे एवढं डिस्टन्स आहे म्हणून किती झालं? हे 500 मीटर आणि 1200. 500 प्लस 1200, 500 प्लस 1200 किती झालं? ते 1700 मीटर. 1700 मीटर इज द डिस्टन्स. हे काय असेल स्टुडंट? डिस्टन्स असेल. आणि आपलं डिस्प्लेसमेंट काय असेल मग? डिस्प्लेसमेंट काय असेल आपलं? डिस्प्लेसमेंट असेल हे एक फिक्स डायरेक्शन आहे. काय? फिक्स डायरेक्शन. फिक्स डायरेक्शन जे असेल ते काय असेल आपलं? डिस्प्लेसमेंट. ते किती दिलेलं तुम्हाला? 1300. ओके स्टुडंट, आय होप हे क्लिअर झालं सर्वांचं की डिस्टन्स कशाला म्हणायचं, डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं. त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट कोणता आहे? डायरेक्शन. जर एका पर्टिक्युलर फिक्स डायरेक्शन आहे तर ते डिस्प्लेसमेंटच असेल. ऑलवेज काय असेल ते? डिस्प्लेसमेंट. ओके. मग बघा नेक्स्ट, मग यावर आपल्याला 2-3 जे आहे 4-5 एक्झाम्पल सॉल्व करायचे. काय सॉल्व करायचे आपल्याला? एक्झाम्पल्स. मग एक्झाम्पल आपण जर सॉल्व केले तर आपलं कन्सेप्ट एकदम क्लिअर होईल, एकदम क्रिस्टल क्लिअर जे आहेत आपलं कन्सेप्ट होईल. बघा फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आपल्याला? द पर्सन मूव्स फ्रॉम ए टू बी. ठीक आहे. फाइंड डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. मग आता जस्ट कन्सिडर करायचा की पर्सन जो आहे, एक पर्सन जो आहे इथं घेऊ आपण, हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट बी आहे. काय? पॉईंट ए बी. ठीक आहे. आणि हा पर्सन इथं उभा आहे. ठीक आहे.
पर्सन ए इथं उभा आहे, पर्सन कुठून कुठं जात आहे, ए कडून बी कडे जात आहे. ओके, पर्सन जो ए कडून बी कडे जात आहे. आपण जस्ट कन्सिडर करू की दोघांची जी लेंथ आहे ए टू बी ची, ही जी लेंथ आहे ए टू बी ची, ती कन्सिडर करू 8 मीटर आहे. किती आहे, 8 मीटर. मला तुम्ही सांगा पर्सन ए जो आहे पॉईंट ए वरून बी कडे जात आहे, तर त्याचा डिस्टन्स किती असेल आणि डिस्प्लेसमेंट किती असेल. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट किती असेल. ओके, पहा आता स्टुडंट, पर्सन हा जो आहे पॉईंट ए वर आहे आणि तो बी कडे जात आहे. ठीक आहे, म्हणजेच हे काय असेल, एका पर्टिक्युलर डायरेक्शन जात आहे. तो इथं जो आहे हा पर्सन ए पॉईंट ए वरून बी कडे जात पर्टिक्युलर डायरेक्शन जात आहे. तर इथं हे जे डिस्टन्स असेल, हे डिस्टन्स मग किती असेल, 8 मीटर आणि डिस्प्लेसमेंट किती असेल, 8 मीटर. लक्षात ठेवा स्टुडंट, जर एखादा पर्सन एका स्ट्रेट रोडने जात असेल, एखादा पर्सन काय होईल, स्ट्रेट रोडनं जर तो जाईल ए पासून तर बी पॉईंट पर्यंत, तर तिथं डिस्टन्स डिस्प्लेसमेंट कसं राहतं, सेम राहतं. कसं राहतं, सेम. म्हणजेच डिस्टन्स डिस्प्लेसमेंट हे कधी कधी सेम पण असू शकतं. हे तुम्हाला एक्झाम्पलवरून समजलं. फर्स्ट एक्झाम्पलवरून तुम्हाला काय समजलं, डिस्टन्स डिस्प्लेसमेंट हे सेम पण असू शकतं. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल बघा. काय म्हणतात सेकंड एक्झाम्पलमध्ये, अ पर्सन मूव्स फ्रॉम ए टू बी अँड रिटर्न टू पॉईंट ए. म्हणजेच बघा आता हा पॉईंट ए कन्सिडर करू आपण, हा पॉईंट बी कन्सिडर करू. ओके, हा पर्सन जो ए आहे, हा पर्सन ए काय, पर्सन जो ए पॉईंट ए वर आहे तो कुठे जात आहे, बी कडे जातो. ठीक आहे, आणि त्या पॉईंट बी वरून डबल तो काय करतो, ए कडे येत आहे. येस ऑर नो. आपल्या क्वेश्चननुसार अ पर्सन मूव्स फ्रॉम पॉईंट ए टू बी, म्हणजे तो ए कडून बी कडे जातो. ठीक आहे, अँड म्हटलेलं आहे, अँड रिटर्न टू पॉईंट ए. पॉईंट ए कडे काय येते, तो वापस येत आहे. पॉईंट ए वर काय येते, तो वापस येत आहे. आणि नऊ तुम्हाला आता विचारलेला आहे डिस्टन्स काय असेल आणि डिस्प्लेसमेंट काय असेल. ओके, तर पहा आता सपोज आपण पाहू इथं हे जे आहेत ए टू बीचं हे डिस्टन्स घेऊ आपण 5 मीटर. किती घेऊ आपण, 5 मीटर. तर आता बेसिस पहा एकदा, जो एक पर्सन जो आहे, एक पर्सन पॉईंट ए वरून जात आहे बी कडे जातो. ओके, म्हणजे तो किती जात आहे, 5 मीटर जात आहे. तो पर्सन जाते ना, तो पैदल जात आहे. सो पैदल जात आहे म्हणजेच तो काय होईल, हे 5 मीटर जाईल. ओके, पॉईंट बी वर गेला आणि पॉईंट बी वरून डबल तो काय येते, वापस येते. काय येते, वापस येते पॉईंट ए वर. म्हणजे तो 5 मीटर जात आहे आणि 5 मीटर डबल वापस येते. म्हणजे टोटल किती जात आहे मग, तो 10 मीटर. सो डिस्टन्स इज 5 मीटर पहिले जात आहे, 5 मीटर जाताना आणि 5 मीटर येताना. ठीक आहे, सो किती झालं मग ते, यस 10 मीटर. हे क्लिअर आहे. तो 5 मीटर जात आहे, 5 मीटर येत आहे, सो 10 मीटर झालं. ठीक आहे, नाउ डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय बघा, डिस्प्लेसमेंटचं जे आहे डेफिनेशन काय, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉईंट. तो पर्सन ए वर होता आणि डबल कुठं आला, तो ए वर आला. पर्सन ए वरून बी वर गेला, बी वरून डबल ए वर आला, म्हणजे त्या पर्सनची इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट एकच आहे. गेला तो डबल त्याच पोझिशनवर आला ना, म्हणून इनिशियल फायनल पॉईंट त्याची सेम आहे. म्हणून इथं डिस्प्लेसमेंट किती असेल त्याचं, 0. काय असेल त्याचं, डिस्प्लेसमेंट इज 0. ओके, तो पॉईंट ए वरून तिकडे जात आहे, बी कडे जात आहे, डबल ए कडे येत आहे, म्हणून त्या पर्सनचं काय असेल, डिस्प्लेसमेंट 0 असेल. काय असेल, डिस्प्लेसमेंट 0. जस्ट लाईक सपोज मी आता इथं उभा आहे. ठीक आहे, इथून इथं गेलो. ओके, आणि इथून डबल इथं आलो, म्हणजे मी कुठं गेलो का, नाही, मी जिथं आहे तिथंच आहे. म्हणून डिस्प्लेसमेंट किती असेल, 0. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सेकंड एक्झाम्पल म्हणून क्लिअर झालं की डिस्टन्स डिस्प्लेसमेंट काय असतील, डिफरंट असतील. काय असेल, डिफरंट. म्हणजे डिस्प्लेसमेंट हे 0 असू शकतं. डिस्प्लेसमेंट हे 0 हे असू शकतं. ओके, नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल बघू. बघा थर्ड एक्झाम्पल काय, अ पर्सन मूव्स 5 मीटर टुवर्ड ईस्ट अँड 2 मीटर टुवर्ड वेस्ट. म्हणजेच बघा आता हे थोडंसं बेसिक पहा एकदा. हा पॉईंट ए आहे,
एक पर्सन कुठे जात आहे? ईस्ट. ईस्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे ही जी आहे ही ईस्ट साईडचं, हे जे डायरेक्शन सर्वांना माहिती आहे. दिस इज द ईस्ट, हा नॉर्थ, हा वेस्ट आणि हा साऊथ. दिस इज द डायरेक्शन. ओके, नॉर्थ वेस्ट, ईस्ट नॉर्थ वेस्ट अँड साऊथ. ओके, मग आता बघा काय म्हटलेलं आहे, अ पर्सन मूव्स 5 मीटर टू ईस्ट. 5 मीटर ईस्टकडे जाते तो. मग 5 मीटर ईस्टकडे गेला. किती? 5 मीटर. क्लिअर आहे? ईस्टकडे गेला म्हणजे तो असा गेला, असा 5 मीटर ईस्टकडे गेला. ओके, नेक्स्ट काय म्हटलं? 2 मीटर टुवर्ड ईस्ट, टुवर्ड वेस्ट म्हणजे तो पहिले ईस्टकडे गेला, मग 2 मीटर जे आहे ते कुठं आला? वेस्टकडे. वेस्टकडे म्हणजे वापस आला तो. बघा, पहिले तो इकडे जात आहे, इकडे गेला, आणि नंतर काय म्हटलं? वेस्टकडे आला म्हणजे वापस आला. समोर जात आहे वेस्टकडे, म्हणजे वेस्ट कोणती साईड आहे? ही आहे ना, हे ईस्ट आहे, तर हे कोणतं आहे? वेस्ट आहे. पहिले इकडे गेला, नंतर कुठं आला? वेस्टकडे आला. म्हणजेच तो पर्सन बघा, हा पर्सन पहिले इथं आहे, इकडून तो 5 मीटर इथे इथपर्यंत गेला वेस्टकडे. ओके, आणि नंतर काय म्हटलं? 2 मीटर टुवर्ड वेस्ट, तो 2 मीटर वापस आला वेस्ट. हे जर ईस्ट आहे तर हे डेफिनेटली वेस्ट असेल, म्हणजे इथपर्यंत आला तो 2 मीटर. हे आपण त्याला सेम कन्सिडर करतो. ओके, याच रूटनी वापस आला तो, त्याच रूटनी मी जस्ट दाखवलेलं ते, तो असा वापस आला. ओके, 2 मीटर वापस आला. मग आपला क्वेश्चन हा आहे आता की व्हॉट इज डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. फाइंड, इथं तेच म्हटलेलं आहे, फाइंड डिस्टन्स डिस्प्लेसमेंट. याला काउंट टाकू आपण. काय आपला क्वेश्चन? फाइंड डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. ओके, पहा मग आता डिस्टन्स डिस्प्लेसमेंट काय असेल तर पहा थोडंसं व्यवस्थित. डिस्टन्स काय असतं? द ॲक्च्युअल लेन ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट. डिस्टन्स काय असेल? ॲक्च्युअल लेन ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट. तो ऑब्जेक्ट ए वरून इथे जात आहे, म्हणजे तो 5 मीटर जात आहे. पहिले तो मीटर जो आहे 5 मीटर गेला तो पर्सन, नंतर 2 मीटर डबल वापस आला. पहिले 5 मीटर गेला आणि डबल 2 मीटर वापस आला, म्हणजे टोटल डिस्टन्स त्यानं किती ट्रॅव्हल केला? पहिले 5 मीटर गेला, नंतर 2 मीटर डबल वापस आला, म्हणजे किती झाला तो? 7 मीटर. किती चालला असेल तो? 7 मीटर चाललेला आहे. पहिले 5 मीटर, मग 2 मीटर वापस यायचे, टोटल किती चाललेला आहे तो? 7 मीटर चाललेला आहे. पण आपला क्वेश्चन काय आहे? नेक्स्ट वन, दॅट इज डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट काय म्हणतो की व्हॉट इज द, आता तो इथं आहे, व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट. म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय असेल? द मिनिमम लेंथ बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉईंट. तो पर्सन आता इथं आहे, त्या पर्सनचा इनिशियल पॉईंट हा आहे आणि फायनल पॉईंट हा आहे. ओके, इनिशियल पॉईंट फायनल पॉईंट हा आहे, म्हणजे सपोज कन्सिडर करू हा इनिशियल पॉईंट हा फायनल पॉईंट, म्हणजे हे जे डिस्टन्स असेल इनिशियल आणि फायनल पॉईंट, हे जे लेंथ असेल हे काय असेल? डिस्प्लेसमेंट. म्हणजे टोटल जर हे 5 आहे, त्यातून 2 जर काढलं तर हे किती असेल? ऑब्विसली 3 असेल, 3 असेल ते. म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय? इनिशियल आणि फायनल पॉईंटमधली लेंथ. तर तो 5 मीटर गेला आणि 2 मीटर वापस आला, तर हे काय असेल? त्याचा फायनल पॉईंट. हा काय असेल? त्याचा इनिशियल पॉईंट. काय असेल त्याचा? इनिशियल पॉईंट. इनिशियल आणि फायनल पॉईंट यांच्यामधलं डिस्टन्स काय असेल? 5 मधून, हे टोटल 5 आहे, 5 मधून 2 गेले, किती राहील? 3. मीन्स आपला आन्सर काय येईल? 5 मायनस 2 इज इक्वल टू 3 मीटर. म्हणजे तुम्ही या एक्झाम्पलमध्ये हे शिकले की डिस्टन्स डिस्प्लेसमेंट हे डिफरंट असू शकतं. ठीक आहे, डिस्टन्स डिस्प्लेसमेंट हे डिफरंट हे असू शकतं. या एक्झाम्पल आपलं क्लिअर झालं. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. अ पर्सन मूव्स 4 मीटर टुवर्ड ईस्ट. अगेन 4 मीटर टुवर्ड ईस्ट. पर्सन इथून सुरू करतो, ए टू बी किती जाते तो? 4 मीटर ईस्ट. ईस्ट म्हणजे समोर जाते तो, गेला. ठीक आहे, अँड देन 3 मीटर टुवर्ड नॉर्थ. नॉर्थ आता तुम्हाला माहिती आहे, सांगितलं होतं इथं, सपोज ही ईस्ट असेल तर ही काय असेल? नॉर्थ. हे काय असेल? वेस्ट. हे काय असेल? साऊथ. म्हणजेच तो म्हणजे कुठे जाते तो? पहिले ईस्टकडे गेला 4 मीटर, नंतर नॉर्थकडे जाते. नॉर्थ म्हणजे कुठे आहे? वरती. नॉर्थ, ईस्ट समोर आहे, नॉर्थ कुठे आहे? वरती. नॉर्थकडे जाते तो, किती मीटर जात आहे? किती मीटर? 3 मीटर. ओके, पहिले तो ईस्टकडे गेला 4 मीटर 4 मीटर, नंतर नॉर्थकडे गेला 3 मीटर. नॉर्थकडे काय? 3 मीटर. अँड नाऊ वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. ओके,
डिस्टन्स डिस्प्लेसमेंट तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. मग डिस्टन्स सिम्पल आहे. डिस्टन्स काय सिम्पल आहे, पहिले तो इथून इथे जातो 4 मीटर, 4 मीटर ए टू बी 4 मीटर अँड देन बी टू सी 3 मीटर. पहिले 4 मीटर देन 3 मीटर. सो 4 + 3 किती झाले 7. सो डिस्टन्स इज 4 + 3 इज इक्वल टू 7 मीटर. किती झालं ते 7 मीटर. आणि आता इथं जे आहेत डिस्प्लेसमेंट काय असेल, इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट. म्हणजे या हे डिस्टन्स असेल, हे काय असेल डिस्प्लेसमेंट. स्टुडंट हे काय असेल डिस्प्लेसमेंट. काय असेल ते डिस्प्लेसमेंट आहे काय डिस्प्लेसमेंट. येस. हे जे आहेत ए टू सी, जे ए टू सी ते दाखवलेलं डॉटेड लाईन ना, हे काय आहेत डिस्प्लेसमेंट आहे. काय आहे ते डिस्प्लेसमेंट. आणि हेच डिस्प्लेसमेंट आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. तर तुम्हाला माहिती आहे स्टुडंट, इथे जो ट्रायंगल तयार झालेला तो कोणता आहे, पायथागोरस थेरम. सॉरी, इथे जो ट्रायंगल तयार झाला तो कोणता आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि या राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर तुम्ही पायथागोरस थेरम अप्लाय केला, पायथागोरस थेरम काय केला तुम्ही अप्लाय केला, तर तुम्हाला ह्या साईडची लेंथ पण तुम्हाला फाइंड करता येते. पायथागोरस थेरम इझी आहे. ठीक आहे, 3 आणि 4 चा पायथागोरस थेरम जर तुम्ही इथे यूज केला, काय म्हणसाल 4² + 3² इज इक्वल टू, या साईडची लेंथ असेल ती, याला म्हणतो हायपोटेनस. हायपोटेनसचा स्क्वेअर 4² 16 and 3² 9 is equal to hypotenuse square. So 9 + 16 किती होतात 25 is equal to hypotenuse square. याचा स्क्वेअर रूट जेव्हा घेसाल तेव्हा हायपोटेनस किती येईल, h is equal to किती येईल तुमचं 5. हे तुम्ही शिकले असाल पायथागोरस थेरम. कारण की फिजिक्समध्ये मॅथमॅटिक्स यूज होतं, म्हणून तुम्हाला व्यवस्थित पायथागोरस थेरम किंवा मॅथचे कन्सेप्ट हे तुमचे क्लिअर पाहिजेत. तेव्हा तुम्हाला हे ज्या टाईपचे एक्झाम्पल्स मग काय करता येतात, सॉल्व करता येतात. सो हिअर द डिस्प्लेसमेंट इज 5 मीटर. हे क्लिअर आहे. ओके, मग नेक्स्ट बघू. हे लास्ट एक्झाम्पल आहे. ओके, अ पर्सन इज मुव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ. सपोज कन्सिडर जे आहे ते करा एकदा. ओके, ओके पहा ते 2 मिनटं. सपोज एखादा पर्सन जो इथून सुरू करतोय, सपोज एखादा पर्सन या पॉइंट पी पासून सुरू करत आहे. ओके, आता बघा, अ पर्सन इज मुव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ. पर्सन इज मुव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ. देन मग आता पहा, अ पर्सन स्टार्ट फ्रॉम पॉइंट ए. एक पर्सन जो आहे ए पासून पी पासून स्टार्ट करत आहे आणि डबल कुठे येत आहे, पी कडे येत आहे. सो पर्सन जो आहे जे रनिंग जो आहे तो स्टार्ट करतो सर्क्युलर ट्रॅकवर आणि पॉइंट पी पासून सुरू करतो आणि डबल पी कडे येतो. ठीक आहे, आणि इथे तुम्हाला काय विचारलेलं आहे, व्हॉट इज डिस्टन्स अँड व्हॉट इज डिस्प्लेसमेंट. व्हॉट इज डिस्टन्स अँड व्हॉट इज डिस्प्लेसमेंट. ओके, तर पहा तर व्यवस्थित स्टुडंट, एखादा पर्सन जो आहे इथून पॉईंट पी पासून सुरू करतो. ठीक आहे, आणि डबल कंप्लीट 1 रोटेशन करून कुठे येत आहे, पॉईंट पी वर येत आहे. आणि सर्कलचा हा जो पार्ट आहे, दिस पार्ट वी कॉल्ड ॲज सर्कम्फरन्स. काय म्हणतो आपण त्याला, सर्कम्फरन्स म्हणतो. ओके, सर्कलचा हा जो पार्ट आहे या पार्टला आपण काय म्हणतो, सर्कम्फरन्स. आणि सर्कम्फरन्सचा जो फॉर्म्युला आहे, सर्कलच्या सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला कोणता आहे, 2πr. कोणता आहे, 2πr. म्हणजेच तो जो पर्सन आहे, तो पर्सन जे डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, हे डिस्टन्स हेच असेल ना, तो पर्सन जो डिस्टन्स ट्रॅव्हल करते ते हेच आहे. सो दिस डिस्टन्स वी कॉल्ड ॲज 2πr. म्हणजे इथे डिस्टन्स काय असेल, 2πr असेल, 2πr. हे क्लिअर आहे. ओके, अँड नाऊ डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट पहा, तो पर्सन याच पॉईंटपासून सुरू करत आहे आणि सेम डबल त्याच पॉईंटवर येत आहे. म्हणजे इनिशियल आणि फायनल पॉईंट एकच आहे. इनिशियल फायनल पॉईंट काय एकच आहे. सो तिथून निघत आहे तिथे डबल वापस येत असेल तर ऑब्विसली डिस्प्लेसमेंट किती असेल तिथं, 0. सो डिस्प्लेसमेंट इज 0. सो आय होप स्टुडंट की तुम्ही जे आहेत डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, डिस्टन्स म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, या दोघांमधला डिफरन्स जे आहे शिकले असाल. किंवा त्यावरचे जर एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले तर हे डेफिनेटली येतील.
ठीक आहे. थँक्यू सो मच.